संध्याकाळची दिवाबत्ती करत असताना लेकराला सांगावंच लागतं, की दिवाबत्ती करायला चल म्हणून बाळा. कारण ती ना मग नाही का सांगितलं ना आणि तिचं लक्ष गेलं, की मम्मीनं दिवाबत्ती केली म्हणून, तर मग ती खूप जास्त चिडचिड करते, की मला नाही सांगितलं म्हणते. तिला अगरबत्ती लावायला आवडते. तर माझ्या आधी धावत जाऊन अगरबत्ती तुळशीला लावून येते ती आणि मग दिवाबत्ती झाली तर छान असा स्वयंपाकाचा बेत. आज जास्त काही नव्हतं, वरण भातच बनवायचा होता. कारण खूप जास्त त्रासून टाकते बाई सकाळपासून, असं थकवून टाकते, कंटाळून टाकते. तर मला कंटाळा येत होता संध्याकाळचा, तर सकाळचे 2 भाकर होत्या. तर छान असं आज मस्त म्हटलं वरण भातच बनवावं. तर मग छान असं सर्दीमुळे अजिबात काही खायची मन पण नाही होत आहे, काहीच असं छान लागत नाही काही बनवलं तरी. तर झोपतावेळेस छान असं थोडं दूध होतं छान तपलेलं, तर म्हटलं आज झोपतावेळेस गरम गरम घेवावं म्हणून. तर मग दूध घेतलं. कारण सर्दीमुळं ना एकदमच गळा चिप्प लागत होता आणि जेवायला पण अजिबात मन जात नव्हतं. काहीच असं पोटभर जेवण करावंसं वाटत नव्हतं. आणि सकाळी पण थोडं ऊन पडल्याच्या नंतर मी पाणी वगैरे टाकलं अंगणामध्ये, कारण सकाळी दार अजिबात उघडायचं वाटत नाही, एकदमच थंड लागत आहे. आणि कपडे वगैरे मी कालची काही वर्दी वगैरे धुवायची राहिली होती, तर ते सकाळीच मशीनला लावली. आणि सकाळी छान म्हणजे लवकर मग धुवून टाकले ना, की सकाळी मस्त संध्याकाळपर्यंत छान सुकून सर्दीमुळे आणि जातात. गळा चिप्प झाला त्याच्यामुळे एकदमच वाईज ओव्हर करायला पण मला एकदमच असा आवाज अडकल्यासारखा होत आहे, राहून राहून एकदमच गळा चिप्प झाला. तर असो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.